काय आम्ही आता चाललोय मोरबे डॅमला. तर तुम्ही बघू शकता आता माझा भाऊ आहे माझ्यासोबत आणि हा माझा बारका भाऊ आहे. आता आम्ही चाललो आता रिक्षाने. आमच्या रिक्षा आणि सोबत अजून राज आहे, दिवेदी आहे आणि आता आम्ही चाललोय रिक्षाने. तर आज तुम्हाला कसं वाटतंय आल्यानंतर? एक नंबर मावा. आज खूप जीवनातला एकदम कडक मतलब काय बोलू. आज खरं तर माझ्या आयुष्यातला आज महत्वाचा दिवस आहे आणि मी चाललोय माझा मामा आणि मी आज फुल एन्जॉय करणार आहे. मामा चल आपल्या वस्तू घे पटापट. आणि माझी मदर आणि माझी मदर बघू शकता. वाव इथंच खाली आम्ही आता चाललोय रिक्षा बघायला. आता तुम्हाला कसं वाटतं? एक नंबर भावा. आज खूप मजा येणार आहे. आज खूप मजा येणार आहे. मजा म्हणजे तेवढं कसं वाटतं? आपण आता गॅस मला कसं वाटतं? कसं वाटतं? कसं वाटतं? मला खराब वाटतं. मला ना खराब वाटतंय, लय खराब वाटतं. मी फायनली आता पोहोचलोय बघा. आता थोडंसंच राहिलंय. पण आम्ही प्रयत्न हा चालण्याचा प्रयत्न केला. आता चालत झालं रे. रिक्षा अर्ध्यापर्यंत आली आम्ही उतरलो. पुढे आमची रिक्षा चाललीच चाललीच नाही म्हणून आम्ही पुढे गेलोय. आमचे ड्रायव्हर प्रयत्न करतायत तिथपर्यंत पोहोचण्याचा. गाडीला कसं धुवायला लागेल ना. आता तुम्ही व्ह्यू बघा. आणि आमचा भाऊ आता थोड्याच वेळात ऑक्टोपॅड वाजवणार आहे. हा बघा इकडे बघा. वाव कडक. जल्दी घेऊ घे भावा घेऊ घे. तुम्हाला कसं वाटतंय आल्याबद्दल इकडे? पाठून एक करता कसं वाटतंय? मम्मी तुला कसं वाटतंय आल्याबद्दल? मला चालायला खूप कंटाळा आलाय तरी पण मी चालते. कसं वाटतंय सांग? हा मला छान वाटतंय. आज भरपूर दिवसाने मी फिरायला असं कुठेतरी आले. बस झालं एवढंच. चालेल. तर आता डायरेक्ट भेटू पुढे. चला तुम्ही आता व्ह्यू बघू शकता. बघा व्ह्यू. हा बघा पिऊन डायरेक्ट खाली जाणार. हा बघा पोहायला जाणार पोहायला.
फायनली आता आम्ही काय खाली उतरतोय. फायनली गाईज आम्ही आता इथे पोहोचलोय. तर बघा आहे बघा आणि आता आम्ही डॅम वरती चाललोय फुल एन्जॉय करणार आहे. आता आम्ही खाली चाललोय. हे बॅगा आणि कुठे ठेवायच्या. मामा तिथून जायला वाटतं. आम्ही आता पोहोचलो इथे. हे बघा हा बघा हे बघा कसं वाटतंय. कसं वाटतंय तुम्हाला. आरामात आरामात. तर बघा हा बघा आता सगळे येतात. माझी फॅमिली येते सगळी. हे बघा हे बघा हे बघा. माझी मम्मी बघा. भाऊ आज आम्ही मुरबे डॅम वरती आलोय आणि मी माझा भाऊ आहे, माझा मामा आहे, मामी आहे. त्याच्यानंतरला माझा जो म्हणजे मी ज्या भावाला खूप भाव मानलाय आता राज माझा भाऊ आहे. त्याच्यानंतरला आम्ही सगळे डॅम वरती आलोय आणि आज खूप आमच्या आयुष्यातील चांगला दिवस आहे म्हणता येईल. आणि मी माझ्या म्हणजे आज मला शब्द नाही की मी आज एवढा खुश आहे की माझ्या आयुष्यात की म्हणजे खरोखर मी एखाद्या व्यक्तीला सजेशन करू शकतो की आयुष्यात सिंगल लाईफ जगणं खूप महत्त्वाचं आहे. कारण का जर प्रेमाच्या ह्याच्यामध्ये पडलं तर माणूस खरोखर बाद होतो. ही गोष्ट मी चांगली अनुभवली आणि त्यामुळं सिंगल लाईफ असेल तर खूप मजा आहे. वाटतं ना तुला. कसं वाटतंय. अरे एक नंबर. मी खरोखर या आयुष्यात खूप आज जो खुश आहे तो म्हणजे माझे आई वडील आणि मला कायम सपोर्ट करणारे माझे सोनू मामा असेल, बंटी मामा असेल, त्याच्यानंतर भाई मामा असेल आणि माझ्या पाठीमागे खंबीर उभे राहणारे म्हणजे माझा दीपक मामा, त्यांच्यानंतर संजय मिठबावकर मामा असतील आणि माझा काका म्हणजे अरू काका. त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि या सगळ्या विषयामधून बाहेर काढलं. त्यामुळं मी माझ्या जीवनात खूप खुश आहे आणि त्यामुळे मी आज खूप माझ्या आयुष्यात एन्जॉय करत आहे. त्यामुळं मी हा आज माझा जो काही ब्लॉग आहे तो आज मी हा बनवण्याचं ठरवलं आहे आणि इथून पुढं तुम्हाला भरपूर काही ब्लॉग बघायला मिळतील. असं मी माझी स्वप्न आहेत की मला खूप ब्लॉग करायचे आहेत. पण बघू आता किती प्रयत्न जेवढे करता येतील तेवढं नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तुम्ही बघू शकता राज दानावडे असा मासे उकडतो. हा बघा. त्याला असं वाटतं की हे बेनीतलंच धरण आहे. तो बेनीच्या धरणात डोकरो, मासा, खेकडे सर्व काही पकडतोय आणि फुल एन्जॉय. आणि आज कुठं आहे खरंच वो अलग ही लेवल का बंदा था. ए हा बघा दर्पशेड. बघा दर्पशेड. ये आम्ही आता निघालोय पाण्यातून. तर तुम्हाला कसं वाटतंय. एक नंबर. मला मजा आली. हा एवढंच ना. एवढंच बोलायचं तुम्हाला. काय आम्ही आता निघालोय घरी जायला. डायरेक्ट भेटू घरी. चला. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.